वेलकम टू एव्हरीबडी. काल आपण डिफरन्शियल इक्वेशन याचं थोडंसं इंट्रोडक्शन बघितलं होतं आणि आज या ठिकाणी आपण ॲक्च्युली BSc 1च्या सिलेबसला स्टार्ट करणार आहोत. तर काल एकंदरीत 5 टाईप आहेत डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करण्याचे, फर्स्ट ऑर्डर आणि फर्स्ट डिग्री. तर त्या 5 टाईपपैकी 3 टाईप 12वीला आहेत आणि 2 टाईप हे BSc 1च्या सिलेबसला आहेत. हे कालच आपण डिस्कस केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी मी 4थ्या टाईपला डायरेक्ट सुरुवात करतोय की जे आपल्या सिलेबसला आहे. तर चॅप्टर नंबर 1 डिफरन्शियल इक्वेशन of first order and first degree. This is a chapter number 1. Okay, so now we have to study here the exact differential equation. So what is the exact differential equation? Before that, now we have to study what is the partial differentiation. पार्शियल डिफरन्शिएशन म्हणजे काय तुम्ही या अगोदर शिकलेला, तरी सुद्धा मी या ठिकाणी रिव्हिजन करतोय. ओके, सो व्हॉट इज अ पार्शियल डिफरन्शिएशन and what is a simple derivative? So let y is equal to fx. Y is equal to fx is a function. Y is equal to fx is a function where y is a dependent variable and x is an independent variable. So y is a dependent variable. Y depends on x, so y is a dependent variable and x is a independent variable. So what is the definition of a derivative? Simple derivative. So that is dy by dx is equal to limit as delta x tends to 0 f of x plus delta x minus fx divided by delta x. Okay, so this is the definition of a derivative of this function y is equal to fx. Okay, we have to study here. So what is the definition of partial derivative? Partial derivative म्हणजे काय? कारण का इथं तुम्हाला साधी डेरिव्हेटिव्ह मिळते, कारण का y इज अ फंक्शन ऑफ ओनली वन इंडिपेंडेंट व्हेरिएबल. इथं एकच इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. मग पार्शियल डेरिव्हेटिव्ह येते कधी? सो लेट अस कन्सिडर द फंक्शन z इज इक्वल टू f of xy. Z is equal to f of xy. So this is the function. So z is a dependent variable and x and y are independent variable. जर दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल असतील तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह येते. ओके, आता आपण ह्या फंक्शनची पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायची आहे. बरोबर आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. कारण का ॲट अ टाइम दोन्ही व्हेरिएबल घेऊन आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही. त्यामुळे आपण पहिल्यांदा काय करू, व्हॉट इज द पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचं नोटेशन पण वेगळं आहे, डो झेड बाय डो एक्स. ओके, डो झेड बाय डो एक्स इज इक्वल टू लिमिट as delta x tends to 0 f of x plus delta x. x हा व्हेरिएबल आहे, y तात्पुरता कॉन्स्टंट ठेवतोय, y मायनस f of xy डिवाइडेड बाय डेल्टा x. ओके, डेल्टा x ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह झाली. कुठली? पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग y कॉन्स्टंट. ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह डो झेड बाय डो एक्स झाली. आता तुम्हाला थोडक्यात एखादं एक्झाम्पल घेऊन आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह कशी काढायची या संदर्भात आपण चर्चा करूया आणि नंतर मग एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय हे आपल्याला बघता येईल. सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. समथिंग z इज इक्वल टू x cube y square. So this is the function
Z is a function of two variables, x cube, y square. So what is the partial derivative of z with respect to x? Dou z by dou x. Dou z by dou x. So is equal to partial derivative of z with respect to x, keeping y constant, तात्पुरता constant, keeping y constant. So that is x cube ची डेरिव्हेटिव्ह काय येईल इथं 3x स्क्वेअर आणि y स्क्वेअर आहे तसा, कारण का तो कॉन्स्टंट आहे आणि त्याचा कोएफिशियंट आहे, तात्पुरता कॉन्स्टंट आहे. सो दिस इज द dou z by dou x. What is the partial derivative of z with respect to x? So this is 3x square y square as it is. Again, what is the partial derivative of z with respect to y? Dou z by dou y. Okay, dou z by dou y means partial derivative of z with respect to y, keeping x constant. So x cube as it is, and what is the derivative of y square? So that is 2y. 2y. So this is the partial derivative of z with respect to y, keeping x constant. म्हणजे ह्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह झाल्या. म्हणजे साधी डेरिव्हेटिव्ह कुठली आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह कुठली. तर मी पार्शियल डेरिव्हेटिव्ह शिकण्याचं कारण का, की आपल्याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन शिकत असताना पार्शियल डेरिव्हेटिव्ह लागणार आहे. त्यामुळं आपण थोडंसं या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. आता मूळ आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय तर त्याकडे येऊ. प्रथमतः मी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. Definition. Okay. So a differential equation which is obtained from, it's a primitive by differentiation only, and without any operation of elimination or reduction of elimination or reduction. म्हणजे तुम्ही एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं असेल तर एखादा फंक्शन असेल त्याला आपण प्रिमिटिव्ह असं म्हणतो, तर त्या प्रिमिटिव्हचं साधं डिफरन्शिएशन घ्यायचं आणि डिफरन्शिएशन काढायचं, त्याच्यापासून एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन तयार होतं. त्यावेळेला आपण कोणतंही इलिमिनेशन करायचं नाही किंवा रिडक्शन करायचं नाही, काहीही करायचं नाही. फक्त साधं डिफरन्शिएशन घ्यायचं आणि मग जे इक्वेशन मिळतं त्याला आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतात. ओके, तर आपण थोडंसं या ठिकाणी एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कसं काढायचं. एखादं प्रिमिटिव्ह दिलेलं असेल तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कसं काढायचं ते आपण या ठिकाणी बघू आणि एक्झाम्पल पण आपल्याला घेता येईल. लेट u इज इक्वल टू c is a function where u is a function of x and y. u is a function of x and y. आता याचं साधं डिफरन्शिएशन घ्यायचं. बरं ते घ्यायचं कसं, कारण का इथं दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल असणार आहेत. त्यामुळे आपण याचं साधं डिफरन्शिएशन कसं घेतो की du इज इक्वल टू dou u by dou x into dx plus dou u by dou y into dy. ओके, इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या प्रिमिटिव्हचं
डिफरन्शिएशन घेतलं आणि इज इक्वल टू 0 टाकला तर ते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन तयार होतं. त्यासाठी आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल, इफ u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय क्यूब इज इक्वल टू सी. म्हणजे यू हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे, तर एक्स अँड वाय इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. ओके, इज इक्वल टू सी कॉन्स्टंट. तर हे प्रिमिटिव्ह म्हणतो आपण. मगाशी जे सांगितलं त्याला प्रिमिटिव्ह म्हणायचं. ओके, किंवा साधं फंक्शन म्हणायचं. त्याच्यापासून आपल्याला काय काढायचं आहे, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन काढायचं आहे. तर ते इथं आहे, कसं काढायचं ते. ओके, तर देन du इज इक्वल टू, हे बघा, du इज इक्वल टू, सो u इज हियर. देन व्हॉट इज द डू यू बाय डू एक्स, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ u with respect to x, keeping y constant, तात्पुरता constant. Then what is x square? आता डेरिव्हेटिव्ह काय येईल, with respect to x 2x. y क्यू आहे तसा ठेवायचा, कारण का with respect to x काढतोय. y क्यू आहे तसा into dx plus what is the do u by do y, partial derivative of u with respect to y, keeping x constant. त्यामुळे x constant आहे, एक्स स्क्वेअर आहे तसा ठेवायचा, वाय क्यूब ची डेरिव्हेटिव्ह काढायची 3y स्क्वेअर आणि इज इक्वल टू 0 टाकायचा. म्हणजे हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन ह्या प्रिमिटिव्हचं तयार झालेलं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कसं तयार करायचं हे ह्या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. आता प्रश्न असा येतो या ठिकाणी की जर एखादं एक्झाम्पल जर आपल्याला दिलं तर ते एक्झाम्पल एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही हे ठरवायचं कसं. तर त्याला एक कंडिशन आहे. ती कंडिशन कोणती हे आपल्याला ह्या ठिकाणी पाहावं लागेल, कारण का डिफरन्शियल इक्वेशन काही येऊ शकतं. मग ते एक्झॅक्ट आहे की नाही हे कसं ठरवणार, ते ठरवण्यासाठी एक कंडिशन आहे. ती कंडिशन मी आता घेतोय. त्याचा स्टेटमेंट बघा कसा आहे. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दॅट कंडिशन. स्टेटमेंट, ओके, स्टेटमेंट. द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन, द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन, the necessary and sufficient condition, the necessary and sufficient condition for differential equation m dx plus n dy is equal to 0, is equal to 0. To be exact, is dou m by dou y is equal to dou n by dou x. ओके, ही कंडिशन आहे. म्हणजे आता इथं काय, व्हॉट इज द नेसेसरी पार्ट. जर तुमचं हे एक्झॅक्ट असेल, डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट असेल तर ही कंडिशन आलीच पाहिजे. सो दॅट इज द नेसेसरी कंडिशन. आणि व्हॉट इज द सफिशियंट कंडिशन. जर हे असेल ही कंडिशन तर हे एक्झॅक्ट असलंच पाहिजे. त्यासाठी आपण हे प्रूव्ह करावं लागेल. सो प्रूव्ह द नेसेसरी कंडिशन. ओके, नेसेसरी कंडिशन कुठली आता आपण बघू या ठिकाणी. आता नेसेसरी कंडिशन म्हणजे काय, हे जर एक्झॅक्ट असेल तर हे दाखवा. सो गिव्हन दॅट काय आपल्याला दिलंय, given that m dx plus m dy is equal to 0 to be exact. Then prove that. काय प्रूव्ह करायचं आहे, this dou m by dou y is equal to dou n by dou x. हे जर एक्झॅक्ट असेल तर हे प्रूव्ह करा. ओके, सो बाय डेफिनेशन
मगाशी जी आपण डेफिनेशन डिस्कस केलेली आहे बाय डेफिनेशन वाय यू इज इक्वल टू सी इज अ प्रिमिटिव्ह. हे प्रिमिटिव्ह आहे, हा हे प्रिमिटिव्ह आहे यू इज इक्वल टू सी. देन हे जर प्रिमिटिव्ह असेल तर त्याच्यापासून एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कसं काढायचं हे आपण पाहिलेलं आहे. डी यू इज इक्वल टू डो यू बाय डो एक्स इंटू डी एक्स प्लस डो यू बाय डो वाय इंटू डी वाय इज इक्वल, हा ओके. हे एक्झॅक्ट इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल कसं काढायचं तर हे आपण मगाशी बघितलेलं आहे. ओके. सो हे आपण असं सुद्धा लिहू शकतो कुठलं, हे बघा या फॉर्ममध्ये इक्वेशन असं लिहू शकतो. सो एम डी एक्स प्लस एम डी वाय, ओके, एम डी एक्स. हे इक्वेशन मी असं लिहिलं. आता तुम्ही इथं कम्पेअर करा हे आणि हे इक्वेशन. इथं काय येईल, एम इज इक्वल टू डो यू बाय डो एक्स आणि एन इज इक्वल टू डो यू बाय डो वाय. ओके, एन इज इक्वल टू दिस, एम इज इक्वल टू दिस. हे आपण कम्पेअर करून या ठिकाणी लिहिलं. ठीक आहे, एम हे आलं, एन हे आलं. आता मी याचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता एम इज इक्वल टू यू बाय डो एक्स आहे, याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय येणार आहे. सो इट इज डो एम बाय डो वाय. डो एम बाय डो वाय बघा, याची मी डेरिव्हेटिव्ह घेतोय विथ रिस्पेक्ट टू वाय. काय होईल, डो बाय डो वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस विथ रिस्पेक्ट टू वाय. कशाची, डो यू बाय डो एक्स ची. काय येईल, डो टू यू बाय डो एक्स डो वाय. आणि तसंच याची जशी तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय घेतली तशी तुम्ही याची काय घ्या, विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या. सो डो एन बाय डो एक्स, डो एन बाय डो एक्स. याची डो एन बाय डो एक्स घेतली तर डो यू बाय डो वाय. याची विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतली तर याची पण घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट इज दिस, सो दिस इज अ डो टू यू बाय डो वाय डो एक्स. ओके, ठीक आहे. म्हणजे हे बरोबर हे आलं, हे बरोबर हे आलं. बट वी नो दॅट हे आपल्याला माहिती आहे. बट वी नो दॅट काय माहिती आहे, वी नो दॅट. सो डो टू यू बाय, दिस इज ऑलवेज डो टू यू बाय डो एक्स डो वाय इज इक्वल टू डो टू यू बाय डो वाय डो एक्स. सो दिस इज ऑलवेज. कुठलंही फंक्शन घेतलं तर हे बरोबर हे नेहमी येतच. आपण ह्या अगोदर शिकलेलो आहोत. सो दिस इक्वल दिस अँड दिस सेम, देन वी गेट दिस इक्वल टू दिस. सो दिस इम्प्लाइज दॅट हियर. सो डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. सो द नेसेसरी part is completed. What is the necessary part? If this is the exact differential equation, then we prove that dou m by dou y is equal to dou n by dou x. So necessary condition is completed. So what is the sufficient part? What is the sufficient part? Sufficient condition. Okay. Let us prove here the sufficient condition. What is the sufficient condition? Sufficient condition. So what is sufficient condition? So what is given here? Given that dou m by dou y is equal to dou n by dou x. So this is given. Dou m by dou y is equal to dou n by dou x. Then prove that. काय प्रूव्ह करावं लागेल? Then prove that m dx plus n dy is equal to 0 is exact. Is exact. ही जर कंडिशन असेल then prove that m dx plus n dy is equal to 0 हे एक्झॅक्ट हे दाखवा. असं ह्या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि ते पण व्हेरी सिंपल. ओके. लेट m dx is equal to v. We know that. What is m? Okay. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन m काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. सो इंटिग्रेशन ऑफ m dx इज इक्वल टू v असं मी तात्पुरतं मानलं. आता मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू x. याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x इज डो v बाय डो x. ओके. डो v बाय डो x. ठीक आहे.
आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह डू व्ही बाय डो एक्स, देन व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस? सो डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन गेट कॅन्सल. बोथ आर इनवर्स ऑपरेटर. सो इंटिग्रेशन गेट कॅन्सल आणि only remaining here m. Only remaining here m. So put this is an equation 1. So this is a equation number 1. So again we differentiate this. We differentiate this with respect to y. So dou 2v by dou x dou y is equal to याचे डेरिव्हेटिव्ह घ्या with respect to y. So that is dou m by dou y. ओके, dou m by dou y. परंतु आपल्याला दिलेलं काय? dou m by dou y is equal to dou n by dou x. dou m by dou y is equal to dou m by dou x. मग इथे dou m by dou y या ठिकाणी मी काय टाकणार? dou n by dou x. So what is this? So dou n by dou x dou n by dou n by dou x हे बघा, dou n by dou y is equal to dou n by dou x. So dou n by dou y is equal to dou n by dou x is equal to this. dou 2v by dou x dou y. Okay. So we also this can be written as dou n by dou x is equal to dou by dou x of dou v by dou y. So this is equal to this. This is same here. So on integration, आता मी ह्याचं इंटिग्रेशन घेतो. So on integration ह्याचं इंटिग्रेशन घेतलं तर काय झालं? ह्याचं इंटिग्रेशन घेतलं तर हे डो बाय डो एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह गेट कॅन्सल. ओनली n is remaining there. ओनली n is remaining there. ओके, n. इथं सुद्धा याचं इंटिग्रेशन घेतलं तर ही पार्शियलिटी निघून जाईल, कारण काय मी इथं पार्शियल इंटिग्रेशन घेतो. सो डो व्ही बाय डो वाय प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट फाय डॅश वाय. इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट फाय डॅश वाय. आता फाय डॅश वाय का घेतला? कारण का मी इथं इंटिग्रेशन घेत असताना विथ पार्शियल इंटिग्रेशन घेतलेलं आहे, विथ रिस्पेक्टिव्ह एक्स घेतलेला आहे आणि वाय तात्पुरता कॉन्स्टंट घेतलेला आहे. जसं इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी घेतो तसं वाय जर तात्पुरता कॉन्स्टंट असेल तर असा कॉन्स्टंट घ्यायला काहीही हरकत नाही. ओके. आता आपण ह्या ठिकाणी हे इक्वेशन नंबर 2 म्हणूया याला. ओके, इक्वेशन नंबर 2 घेऊया. आता इक्वेशन नंबर 1 इज दिस आणि इक्वेशन नंबर 2 इज दिस. सो फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 ही दोन इक्वेशन घेऊन आपण काय करू शकतो? m dx प्लस n dy is equal to, put value of m. m is what? dou v by dou x plus dou v by dou dx आणि हा dx plus put value of n. n value, what is n value? So dou v by dou y plus phi dash y dy. ओके. आता इथपर्यंत y कॉन्स्टंट होता, हे ठीक आहे. आता तो कॉन्स्टंट राहिलेला नाही, कारण का y हा कॉन्स्टंट नाहीच आहे. आपण तात्पुरतं त्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह पुरतं घेत असतो किंवा पार्शियल इंटिग्रेशन पुरतं घेत असतो. तर इथून पुढे तो व्हेरिएबल असाच राहणार आहे. ठीक आहे, y हा व्हेरिएबलच राहणार आहे. सो दिस इक्वल टू डो व्ही बाय डो एक्स इंटू डी एक्स प्लस हे बघा डो व्ही बाय डो वाय इंटू डी वाय प्लस फाय डॅश वाय आणि डी वाय. ओके, ठीक आहे. सो वी कॅन राईट दिस डी ऑफ व्ही म्हणजे यूचं कसं आपण यू इज इक्वल टू सी त्याचं डिफरन्शिएशन काढत होतो, तसं मी ह्याला काय म्हणणार? व्ही म्हणणार. आणि ह्याला काय म्हणणार? फाय ऑफ वाय. ठीक आहे, कारण का याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे फाय डॅश वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. सो दॅट इज फाय डॅश वाय डी वाय. म्हणून मी हे इक्वेशन असं लिहिलं.
आता तुम्हाला हे बरोबर हे आलेलं आहे, म्हणजे हे सगळं एका टर्मचं डिफरन्शिएशन आहे. म्हणून याला काय म्हणतात, एम डी एक्स प्लस एन डी वाय. समजा 0 टाका, याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला कंडिशन काय दिली होती, ही दिली होती, आणि मग हे एक्झॅक्ट दाखवा. तर ह्या ठिकाणी आपण ते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे असं सिद्ध केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. तर ही आपली कंडिशन आपण ह्या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे, प्रूफ पण दिलेला आहे. तर पूर्वी आपण याची एक्झाम्पल घेणार आहोत. ठीक आहे, एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमचं म्हणजे अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला समजू शकतं, आणि ते ह्या कंडिशनच्या सहाय्याने ते इक्वेशन एक्झॅक्ट आहे की नाही, नसेल तर काय करायचं हे आपण नंतर बघणार आहोत. तत्पूर्वी एक्झाम्पल घ्या. एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण सोडूया. तर साइन एक्स कॉस वाय प्लस e raised to 2x dx plus cos x sin y plus tan y dy is equal to 0. Solve this differential equation. आता हे डिफरन्शियल इक्वेशन कसं सोडवायचं त्या डिटेलमध्ये आपण जाणार नाही, कारण का ते एक्झाम्पल सोडवतच आपण त्याची प्रोसिजर काय ती ह्या ठिकाणी बघणार आहोत. सोल्युशन. ओके, सोल्युशन. कंपेअरिंग दिस इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे ते कशाशी कंपेअर करू, कंपेअरिंग दिस विथ एम डी एक्स प्लस एन डी वाय is equal to 0. So comparing this equation with this. So what is m? M is this. N is this. So what is m? M is sin x cos y plus e raised to 2x. What is n? N is this. Cos x sin y plus tan y. Okay? तर आता ह्या ठिकाणी हे डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे की नाही हे कसं ठरवावं, कारण का ती कंडिशन आपण ह्यापूर्वी बघितलेली आहे, बरोबर आहे ना. हे डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे की नाही हे कसं ठरवावं, तर त्याला आपण मगाशी कंडिशन बघितलेली आहे. तर डो एम बाय डो वाय इज इक्वल डो एन बाय डो एक्स असेल तर ते डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट असतं. So now what is the dou m by dou y? Dou m by dou y. The partial derivative of this with respect to y, keeping x constant. So sin x आहे तसा, x constant आहे. Cos y की derivative minus sin y. Okay? E raised to 2x. कारण का derivative with respect to y, x constant. ही पूरी term constant, derivative 0. So similarly, dou n by dou x. Partial derivative of this with respect to x, keeping y constant. आता मग इथं काय डेरिव्हेटिव्ह काय ना, विथ रिस्पेक्ट टू x cos x डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, आणि sin y कॉन्स्टंट आहे, कोएफिशियंट आहे, तो तसाच राहणार, आणि tan y हा कॉन्स्टंट आहे, सेपरेट कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याचे डेरिव्हेटिव्ह 0. आता हे बघा, हे सारखं आहे, म्हणजे याचा अर्थ काय, हे बरोबर हे. सो डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. आणि मग मगाच्या कंडिशन प्रमाणे हे जर येत असेल तर ह्या डिफरन्शियल इक्वेशनला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. देअरफॉर दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता हे आपण डिसाइड केलं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे हे. आता हे एक्झॅक्ट आहे का सोडवायचं कसं, हाऊ टू सॉल्व दिस एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ना इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स. आता एम माहिती आहे आपल्याला एम. सो दिस इज साइन एक्स
cos y plus e raised to 2x dx. Okay? This is also partial integration with respect to x. त्यामुळे y हा तात्पुरता कॉन्स्टंट ठेवलाच पाहिजे. Okay? This is equal to. So what is the integration of sin x? Minus cos x. कारण का याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे म्हणून याचं इंटिग्रेशन हे आहे. cos y चा काही संबंध नाही. cos y plus what is the integration of e raised to 2x? e raised to 2x divided by 2. Okay? So this is the integration of m dx. So आता n चं काय करायचं? ही मेथड आहे. n चं काय करायचं? तर n मधल्या काय टर्म घ्यायच्या बघा. द टर्म in n free from x is म्हणजे n इथं आहे. n मधल्या x नसलेली टर्म कोणती? इथं x आहे परंतु इथं नाही आहे म्हणजे tan y. सो tan y. आता काय करणार? tan y ला आता इंटिग्रेशन ऑफ याचं इंटिग्रेशन घ्यायचं. tan y dy is equal to log of sec y. कारण का याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे म्हणून याचं इंटिग्रेशन हे आहे. देन व्हॉट इज द फायनल सोल्युशन? द रिक्वायर्ड सोल्युशन इज रिक्वायर्ड सोल्युशन कुठलं? याची आणि ह्याची बेरीज करायची आणि पुट इज इक्वल टू सी कॉन्स्टंट. आता हे काय? हे तर काढलेलं मायनस कॉस एक्स cos y plus e raised to 2x divided by 2 plus log sec x. Sec y is equal to c. So this is the final solution. या दोन्हीची बेरीज बरोबर कॉन्स्टंट ठेवायचा. So this is the final solution of this differential equation. तर आपण अनेक एखादं एक्झाम्पल घ्यायचं आणि ते मी या ठिकाणी सोडून देतो आणि तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो ती तुम्ही सोडवून व्हॉट्सअपवरती पाठवून द्यायचे. ओके? नेक्स्ट एक्झाम्पल. ओके. सॉल्व 1 plus 6y square minus 3x square y dy by dx is equal to 3xy square minus x square. Okay? So solve this differential equation. आता इथं जरा वेगळं दिसतं परंतु हे इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन ह्या टाइप मध्ये म्हणजे m dx plus n dy equal to 0 ह्या टाइप मध्ये लिहायचं आहे. ओके? सो the given equation, the given example, the given equation can be written as so multiply dx here, dx. Okay, so 3xy square minus x square dx. इकडे dx गेला आणि हे इकडे गेलं. सो मायनस 1 plus 6y square minus 3x square y dy is equal to 0. ओके? सो हे इक्वेशन मी असं लिहून घेतलं. आता मगाच्या पद्धतीप्रमाणे comparing this equation with m dx plus n dy is equal to 0. So comparing this and this, we get m is equal to 3xy square minus x square and n is equal to minus 1 plus 6y square minus 3x square y. So this is n, this is m. So what is the dou m by dou y?
dou m by dou y. So partial derivative of this with respect to y, keeping x constant. आता इथं with respect to y, y square derivative काय येईल 2y, 2 into 3 6, 6xy, x square constant आहे, derivative 0. So okay, what is the dou n by dou x? Dou n by dou x. What is the dou n by dou x? So partial derivative of n with respect to x, keeping y constant. Keeping y constant. So 1 is a constant, derivative 0. Keeping y constant, derivative 0. Then minus minus plus. So what is this? So with respect to x, x square derivative 2x, 2 into 3, 6xy. So this and this same. So dou m by dou y is equal to dou n by dou x. Therefore, the given equation is an exact. The given equation, this differential equation is an exact. म्हणजे हे differential equation exact आहे, हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आता आपण सोडवायचं आहे ना मगा सारखंच इंटिग्रेशन ऑफ m dx. ओके, सो व्हॉट इज इन m? इथं आहे 3xy square and it's x square dx. Okay, so this is the partial integration with respect to x. y constant तात्पुरता ठेवायचा आहे. इथं काय येणार, x इंटिग्रेशन काय येणार 3/2x square, y square चा काय संबंधच नाही आहे. आणि what is x square इंटिग्रेशन काय -x³ upon 3. Okay, so this is the integration of m dx. आता the term in n, यांचं काय करायचं बघा. the term in n free from x is, आता n कुठे आहे, इथं आहे. x नसलेल्या टर्म कोणत्या? the terms x नसलेल्या टर्म कुठल्या? -1 -6y square. इथं x आहे, ती टर्म घ्यायची नाही. आता याचं इंटिग्रेशन काढायचं. सो दिस इज मायनस बाहेरच काढू. 1 + 6y square dy is equal to ओके, काय ना, दिस इज y. हे बघा dy इंटिग्रेशन y, आणि याचं इंटिग्रेशन काय ना y³ upon 3. 3 आणि 6 get cancel. So plus 2y³ plus 2y³. इथं मायनस चिन्ह आहे, so this is minus, so this is minus. Okay, so this is n मधल्या टर्मचं इंटिग्रेशन घेतलेलं आहे. So what is the required solution, final solution? So adding these two parts and put is equal to constant. So this is a final solution. Therefore the solution is 3/2 x square y square minus x³ minus y minus 2y³ is equal to c. So this is the solution of this differential equations. ही अतिशय सोपी आहेत. लक्षात आलं का? डिफरन्शियल इक्वेशन. आता ह्या ठिकाणी मी 2 एक्झाम्पल तुम्हाला सोडून दिलेले आहेत. फक्त आता तुम्हाला काय, तुमच्या एक्सरसाइजसाठी 2 एक्झाम्पल या ठिकाणी मी देणार आहे. तर ती 2 एक्झाम्पल ही थेरी आणि मी ज्या नोट्स पाठवत आहे त्याच्या आधारे ती 2 एक्झाम्पल प्रत्येकानं आपल्या हस्ताक्षरात लिहून व्हॉट्सअपवरती पाठवायची आहे. एक्झाम्पल बघा, मी त्या नोट्स मध्ये सुद्धा ही एक्झाम्पल दिले आहेत. सॉल्व 4x plus 3y plus 1 dx. Very simple example. 3x plus 2y plus 1 dy is equal to 0. So this is the first example. Okay. Second example. पहिलं जे एक्झाम्पल होतं त्याच टाईपचं हे एक्झाम्पल आहे.
solve sec x tan x sec x tan y minus e raised to x dx plus sec sec square y dy is equal to 0. Okay, ही दोन डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही सोडवायची.